नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कशामुळे होणार, कधी होणार आणि काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा स्क्रीनवर बघू शकता कांद्याच्या भावात वाढ होणार का. कांद्याच्या भावात वाढ होणार, कारण या ठिकाणी मागणीच्या तुलनेत जर पुरवठा कमी झाला तर भावात ही साहजिकच वाढ होत असते. परंतु या ठिकाणी हे सरकार असं आहे, बाहेर देशातून बाहेर राज्यातून कांदा आयात करत आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी इतका मुबलक प्रमाणात कांदा असून देखील सुद्धा या ठिकाणी कांदा आयात करते. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हेलिकॉप्टरने कांदा पिकाची पाहणी करून कांद्यावर 20% निर्यात या ठिकाणी शुल्क शून्य करून द्यावे अशी मागणी केली आहे. आणि हेलिकॉप्टरने पाहणी करा. राज्यात मुबलक प्रमाणात कांदा असून सुद्धा तरी देखील बाहेरून कांदा मागवणं हे कितपत योग्य आहे आणि त्यामुळेच कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली ही मागणी. पत्र कोणतं केलं तर या ठिकाणी मेलच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे. आणि त्यात या ठिकाणी बघितलं तर खरं तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहे आणि 2 पैसे शेतकरी कायम मिळवणार, शेतकरी बांधवांना मिळतील अशी अपेक्षा शेतकरी बांधवांची राहते. परंतु या ठिकाणी उत्पादन खर्च पाहता या ठिकाणी बघितलं तर मागणीच्या तुलनेत जर पुरवठा जर कमी झाला तर भावाची वाढ होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा जर वाढला तर भावाची घसरण होते. राज्यात मुबलक प्रमाणात कांदा असून देखील सरकार जर मागून बाहेर देशातून बाहेर राज्यातून कांदा मागवत असेल तर भावाची घसरण साहजिकच आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया आपण तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्राची शिवाय धन्यवाद आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर धन्यवाद.